पाटील, दगडांच्या आणि शेणाच्या टोपल्या सज्ज झाल्या आहेत. चपलांचा हार पण गळ्यात घातलाय. मग आता वाट कोणाची बघताय? आता या चेटकिणीला मारण्यासाठी पंचांगामध्ये बघून मुहूर्त सांगू की 5 सुवासिनींना बोलवून तिचं औक्षण करून घेऊ? अहो, माझी पोरं सांगत होती समद्या लहान लहान लेकरांची कशी हाल करायची ते. आता हिची येळ भरली, संपवा हिला. अशी अवदसा जित्ती राहता कामा नये. विठ्ठलाचं नाव कशापायी घेती ग? विठ्ठलाचं काय, कुठल्या बी देवाचं नाव घेण्याच्या लायकीची नाहीस तू. मारा हिला. पहिला दगड म्या मारणार. जिला इठुरायाची सखी म्हणून मी डुईवर घेतलं, तिनंच माझ्या धन्याचा चोळा मोळा केला. आता म्या दावते हिला. डोक्यात दगड लागल्यावर काय होत? नको नका. आमच्या लेकरांना खाणार होतीस होय ग? आता घे. धगधगत्या आगीत आमच्या पोरांना जाळणार होतीस वय. आता आता बघ तुझं काय करतो आम्ही. थांबा. जय जिगरबा. बाबाजी अहो बाबाजी, तुम्ही कशाला थांबवलं? आमचा आदेश आहे. कोणी बे शकूला दगड मारायचं नाही. बाबाजी, ही चेटकीन बदल्यावर हिची काय पूजा घालायची काय? हो थांबवता कशाला? ओ पाटील, आवरा या भास्करला. एवढंच असेल तर म्हणावं स्वतःच कर समज. समधी जबाबदारी घे. या बघा, याला लय कळतं. मी चाललो. आमची जबाबदारी संपली. या पोरांना वाचवणारा मी, पण माझ्या शब्दाला जर इथं किंमत नसल तर आम्ही कशाला थांबू? इथं चाललो आम्ही. बाबाजी, तुम्ही म्हणाल तसंच होईल. होय, तुम्ही थांबा. ओ भास्कर बुवा, अहो बाबाजींनी गावच्या मुलांना समजाना सुखरूप सोडवून आणलं ना हो. मग आता ऐका जरा त्यांचं. बाबाजी, तुम्ही सांगा. एक ध्यानात घ्या समजेनी, ही पोरगी एकदा मेली की कायमची सुटली. आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. ही चटकीन रोज थोडी थोडी पुण्यांदा चित्तेपणी मरायला पाहिजे. हीच तिच्यासाठी शिक्षा आहे. दारोदार भीक मागत, पेकाटात लात खात वन हिंडायला पाहिजे हिनं. जलमभर हिला आठवलं पाहिजे काही ना किती मोठं पाप केलंय ते. बाबाजी, क्षमा करा, पण हिला जिवंत सोडलं तर पुन्हा ही आपल्या मानगुटीवर येऊन बसेल. त्राहिमाम करून सोडेल. या चेटकिणीने 2 वेळा माझ्या शंभूबाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. एकदा विहिरीत बुडवत होती आणि तिकडे आगीच्या विहिरीत जाळत होती. या चेटकिणीला सोडायचं नाही. वय बाबाजी, अहो आमच्या पोरांच्या जीवावर उठली होती ही. हिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलाय. हिला मृत्यूदंड झालाच पाहिजे. मारा मारा हिला, सोडू नका.
पुन्हा सांगतो, ही विविध रूपात येऊन गावामध्ये धुमाकूळ घालेल. हिला जीवदान देऊ नका. अहो, हिने माझ्या घरामध्ये पण आग लावली होती. अहो, मोकळं सोडलं तर अख्खं गाव जाळेल. सोडू नका. होय होय, सोडू नका हिला. नागी नाही. वय अहो दया करू नका हिची, हिला मारा. अरे आम्हाला काय कळत नाही का काय? आम्ही काही विचार नाही केला गावाचा, गावची काळजी नाही आम्हाला. समध्याचा विचार केला आणि म्हणून बोलतोय इथं आम्ही. हे बघा, ही चेटकीन जित्ती राहिली तरी बी ही कोणाचं वाकडं करू शकणार नाहीये. कारण तिची समधी शक्ती आम्ही काढून घेतली. दात काढलेली वाघीण किंवा विष नसलेली नागिन तशी हिची अवस्था आम्ही करून टाकलीये. तवा हिच्यापासून कोणाला काय भी धोका नाही. पण हिला जर मारून टाकली तर हडळ बनवून तुमच्या मानगुटीवर बसल. तेव्हा आम्ही काय सांगतोय ते ध्यानात घ्या आणि तसंच वागा. मग आता काय करायचं? काय करायचं? ही पिढा आपल्या गावाबाहेर पिटाळून लावायची. हिला धक्के मारून डोसत डोसत गावच्या वेशीबाहेर हाकलायची. पार हद्दपार करून टाकायची हिला. जित्तेपणी हिला मरण दिसायला पाहिजे. कळलं काय? बोला जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. देवा, म्हणजे सखूच्या जीवाला धोका नाही हे तुम्हाला ठाऊक होतं ना? म्हणूनच तुम्ही म्हणालात ना की नागोजी जे ठरवेल ते होईल. हा, मग मला पण सांगायचं ना. मी आपली उगाच तळमळत बसले. देवा, तुम्हाला खेळ वाटतो का हो? नाही देवी, अहो मला हा खेळ का वाटे? सखूला यातना होत आहेत, तिला पीडा होतीये हे पाहून मला आनंद होईल का? पण देवी, पृथ्वीवर जगण्याचे काही नियम असतात. त्यात प्रत्येकाच्याच वाट्याला भोग येतातच. या प्रवासात कधी सुखाची सावली तर कधी काटेरी वाट ही येणारच. भलेही सखूचा हात आपल्या हातात असेल